मित्रांनो, एक अर्थशास्त्राचा साधा सरळ नियम आहे की कुठल्याही गोष्टीची मागणी वाढली की तिची किंमत वाढत असते, डिमांड वाढत असते. अशीच काहीशी स्थिती सध्या लग्नाची झालेली आहे. मुलांच्या आणि मुलींच्या संख्येमध्ये थोडाफार फरक निर्माण झालेला आहे. म्हणजे दर हजारी 100-150 मुला-मुलींचा फरक आहे. आणि मग अशातच गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची लग्न जुळत नाहीत किंवा लग्न जुळत असताना याची मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सार्वत्रिक अशी फसवणूक होते आहे. आधी ही टंचाई 4-6 वर्षापूर्वी काही विशिष्ट राज्यांमध्ये किंवा परराज्यांमध्ये झाली होती. आणि अशा स्थितीमध्ये अनेकदा पेपरमधून बातम्या यायच्या की अमक्या अमक्या मुलींची परराज्यात विक्री आणि विक्री करणारं रॅकेट सक्रिय. अजूनही ही रॅकेट मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर ही रॅकेट म्हणजे नेमकी का आहेत आणि ही कसं काम करतात हे आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ. तत्पूर्वी मराठा लग्न अक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. मात्र या माध्यमातून एक सेवाभाव म्हणून आपण जर अद्यापपर्यंत आमच्याकडे नोंदणी केली नसेल तर प्ले स्टोअरला जाऊन मोफत नोंदणी करावी व मोफत स्थळे पाहावीत. मराठा लग्न अक्षदा गेल्या 4 वर्षापासून कुठेही कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. तर हा प्लॅटफॉर्म आधी समजून घ्या. चांगलं किंवा मोफत काम करत असताना आमच्या याच्यात काड्या करणारे लोक भरपूर आहेत, त्रास देणारे लोक भरपूर आहेत. त्याची आम्हाला आता सवय झालेली आहे. अशा गोष्टींना आम्ही जुमानत नाही. तर असो मित्रांनो, एकीकडे जी काही सर्वसामान्य कुटुंबातील लोक असतात, म्हणजे ज्यांच्याकडे 4-2 एकर शेती आहे किंवा शेतीच नाहीये, एखाद्या दुकानावर कंपनीवर चांगली काम करणारी होतकरू मुलं आहेत आणि अशांची लग्न जुळत नाहीत, त्रस्त होतात. आणि अशा स्थितीमध्ये मग जेवढ्या गोरगरीब घरच्या मुली लग्नाच्या महाराष्ट्रात शिल्लक असतील तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त विवाह संस्था जागोजागी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे मुली कमी आणि विवाह संस्था जास्त, आणि सगळेजण आपापल्या परीने दावा करतात की आम्ही लग्न जुळवतोच आणि लग्न आमच्या माध्यमातून जुळतातच. जेवढ्या सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर बाकीच्या उत्पादनाच्या जाहिराती येतात तेवढ्याच जाहिराती आता विवाह संस्थेच्या येऊ लागलेल्या आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता की साधं तुम्हाला एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या किंवा आपल्या घरी जर एखादं लग्न असलं त्याचं जर आपल्याला बॅनर लावायचं शुभेच्छाचं, तर आपल्याला तीनदा विचार करावा लागतो. आणि या जाहिरातीचे दर सेकंदाला पैसे मोजले जातात. म्हणजे त्यांची आर्थिक उलाढाल किंवा टर्नओव्हर किती असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. आणि तुमच्या आमच्यासारखे मूर्ख लोक त्यांना आयतेच स्वतःच फसवून घेण्यासाठी तत्पर असतात. आम्ही वारंवार घसाबसेपर्यंत सांगत असतो की लग्नासाठी कुठेही पैसे भरू नका. आणि जर एखादी विवाह संस्था तुमच्या आजूबाजूला असेल किंवा त्यांच्याकडे जाऊन विचारणा करा की तुम्ही गोरगरिबांची किती लग्न जुळवली, किंवा जुळत असतील, श्रीमंताची लग्न जुळत असतील, मुलगा डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे, आता त्यांची पण लग्न जुळायला बऱ्याच अडचणी येऊन राहिल्या, कारण इक्वल प्रोफेशन नसतं. त्याच्यानंतर जे काही प्रोफाईल असतात त्या सारख्या नसतात. आणि अशा स्थितीमध्ये मग मनासारखी स्थळं मुलांना आणि मुलींना दोघांनाही भेटत नाहीत. आणि अशातून मग विवाह संस्थेचा आधार घ्यावा लागतो. काही विवाह संस्था चांगल्याही काम करतात किंवा एक अल्पसा मोबदला घेऊन काम करतात, तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण. परंतु बरेच लोक असे फसवणुकीच्या उद्देशाने आहेत की जे तुमची आमची फक्त पैशाने लुबाडणूक करतात. त्यांच्या माध्यमातून विवाह जुळत नाहीत. आणि विवाहासाठी कुठेही पैसे भरू नका. विशेषतः तुम्ही जर सामान्य, मध्यम किंवा गरीब कुटुंबातील असाल तर अजिबात पैसे भरू नका. त्याच्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या नात्यागोत्याचा आणि मित्राचा आधार घ्या, जवळचे नातेवाईक. आणि एक साधं सरळ उदाहरण की तुम्ही स्वतः शोध घ्या की तुमचा जो काही जिल्हा आहे तर तुमच्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यातून किती मुली गरीब घरच्या लग्न करून आल्या. आता हे परराज्यात विक्री करणारं जे रॅकेट म्हणतो किंवा गरीब घरच्या मुली शोधून देणारं जे रॅकेट आहे, तर हे काम कसं करतं, हे वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारे हे लोक कामं करतात. आणि ही फक्त लोकांना गंडवण्यासाठी असतात. तर ही कामं करत असताना बऱ्याचदा मुलांना मुली मिळत नाहीत. मग ही लोक काय करतात की कुठेतरी तांड्यावर, वाड्या, वस्तीवर जातात. गरीब जिथं कुटुंबाची वस्ती आहे अशा ठिकाणी जातात. ही लोक गरिबीला कावलेली असतात आणि बरीच लोक याच्यामधली व्यसनाधीन असतात. आणि अशा स्थितीमध्ये मग तिथल्या मुलीच्या आईला फूस लावतात किंवा तुझ्या मुलीचं चांगलं होईल, चांगल्या घरी दिलं जाईल तिला,
त्याच्या बदल्यात तुला मुलीच्या अंगावर 1-2 लाखाचे दागिने घातले जातात, त्या बदल्यात मुलीच्या आई वडिलांना काहीतरी पैशाचा मोबदला दिला जातो आणि अशा स्थितीत हे चोरून लग्न लावलं जातं. अशी लग्न काही या पद्धतीनं होत आहेत. किंवा सरळ सरळ एक फसवणूक करणारं दुसरं रॅकेट आहे की कुठल्या तरी गरीब घरची मुलगी दाखवतात, ती त्यांच्याच रॅकेटमधली असते, ती मुलगी लग्न करते, एखाद्या मंदिराच्या ठिकाणी किंवा एखाद्या छोट्याशा ठिकाणी त्याचं लग्न लावलं जातं, मुलीच्या अंगावर दागिने घाला अशी त्यांना गळ घातली जाते आणि मग 1-1.5 लाखाचे दागिने घातले जातात आणि दागिन्यासह घरातला ऐवज घेऊन पसार होणाऱ्या किंवा एका एका आठवड्यात 10-10 ठिकाणी लग्न करणारी बरीच रॅकेट बीडमध्ये असतील, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, यवतमध्ये एक रॅकेट पकडलं गेलं आणि त्याच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रातून आलेल्या आहेत. गुगलवर जर तुम्ही सर्च केलं की विवाह फसवणुकीचे प्रकार, तर तुम्हाला ह्या अशा बातम्या शेकड्यानं सापडतील आणि मग त्या प्रिंट मीडियातल्या असतील किंवा गुगल सारख्या प्लॅटफॉर्मवर, सर्च इंजिनवर तुम्हाला त्या सापडून जातील. तर अशा स्थितीत अशा गोष्टीपासून आपण बोध घेतला पाहिजे. आणि बऱ्याच काही मंडळी अशी आहेत की स्वतःचा कुठेतरी पेपरमध्ये किंवा जे काही आता लोकल पेपर बरेच झालेले आहेत, 200-100 रुपये दिले की ते तुमच्या मनासारखी बातमी तुम्हाला छापून देतात आणि मग विवाह जुळविणारा अवलिया अमकं ढमकं टमकं स्वतःचा मोठेपणा मिळवतात किंवा 400 लग्न जुळवले, 500 लग्न जुळवले आणि मग ही लोक काय करतात की मग आपण त्यांना विवाह जुळलेल्या अपेक्षेनं त्यांच्याकडे मग आपण आपला बायोडाटा पाठवतो आणि त्यांना फोन करतो. आम्हालाही तसे दिवसभरात शेकडो फोन येतात, परंतु आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो की असे लग्न जुळत नसतात. मी वाशिम जिल्ह्यातला आहे, एखादा मुलगा जर शेजारच्या संभाजीनगर किंवा जालना जिल्ह्यातला, मराठवाड्यातला जरी असेल तर अशा ठिकाणी गरीब घरची मुली देतील कशाला, कारण त्यांच्या तालुक्यामध्ये किंवा जवळपासच्या ठिकाणी काय चांगल्या परिस्थितीवाले नवरदेव काही कमी नाही इथं. अशा स्थितीत दूरच्या ठिकाणी ते अनोळखी ठिकाणी देतील कशाला, हा विचार आपण स्वतःशी कधीच करत नाही आणि मग त्यातून कुठेतरी फसवल्या जातो. आम्हाला जेवढे फोन येतात तर त्यांना आम्ही एकच सांगत असतो की विवाहासाठी कुठेच पैसे भरू नका. तर ते आधीच सांगतात आम्हाला की माझे 15,000 गेले, 70,000 गेले. प्रत्येक जण हा कुठे ना कुठे फसलेला असतो आणि हे एवढे जण फसत असताना तरीही आपण त्याच्याच वाट्याला जातो. आ बैल मुझे मार अशी स्थिती आपली होत आहे. तर ह्या गोष्टीतून आपण कुठेतरी सावध झालं पाहिजे, याच्यातून शिकलं पाहिजे, हे आम्ही वारंवार सांगत असतो. आणि हे सांगत असताना पुन्हा काही ज्या काही मॅट्रिमोनियल साईट्स आहेत, तर आज एक सहज युट्यूब चालत असताना एक जाहिरात दिसली. एक रील्स बनवणारी संभाजीनगरची एक मुलगी आहे जी चांगली फेमस आहे, तर ती त्या जाहिरातीमध्ये होती. कापडाच्या दुकानामध्ये कापड विकताना ती आहे आणि तिथे एक तिची मैत्रीण मुलगी येते. बाई मी तर त्रस्त झाले म्हणते, माझं लग्नच जुळत नाही. मग ती त्या मुलीला सल्ला देते की तू अमक्या अमक्या वेबसाईटवर जाय, तिथं नोंदणी कर, तिथं निशुल्क, ह्या सगळ्याच विवाह संस्था निशुल्क नोंदणी करतात, त्याच्यानंतर तुम्हाला पॅकेज ऑफर करतात. बरं, आता याच्या बदल्यात तुम्हाला काय देतात ते, तर 1,000-1,100 रुपयामध्ये 10 कॉल करण्याची किंवा व्हॉट्सअप चॅटिंग करण्याची तुम्हाला ते परवानगी देतात किंवा कोणी 1,000 रुपयामध्ये 50 प्रोफाईल व्ह्यू करण्याची तुम्हाला परवानगी देते. मग अशा जर 50 बायोडाटे पाहिल्यातून जर विवाह जुळत असतील, कारण तालुक्यातल्या तालुक्यात 50-50 स्थळं मॅन्युअली पाहिले जातात, तर तेव्हा एखाद्या विवाह संस्थेतून, आता मी माझ्याकडे सुद्धा बराच बायोडाटाचा खच आहे. आमच्या ग्रुपवर सुद्धा दररोजचे 20 ते 30 मुला मुलींचे बायोडाटे येतात वेगवेगळ्या ग्रुपवर. म्हणजे प्रत्येक ग्रुपवर 20 जरी म्हटलं तर आमच्या 5 ग्रुप जर म्हटलं कमीत कमी ते 100 बायोडाटे वेगवेगळे येतात. आणि हे बायोडाटे एवढे येत असताना किती लग्न याच्यातून जुळतात. म्हणजे व्हॉट्सअपवर सगळं फुकट असूनही आपली लग्न जुळत नाहीत. अनोळखी ठिकाणी कोणी प्रतिसादच देत नाही. मग ह्या विवाह संस्थेच्या नादी लागायचं कशाला. आम्ही मराठा लग्न अक्षदाचा हा एक प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन 4 वर्षापूर्वी तयार केलं आणि त्याच्यावर सगळी मोबाईल नंबर सह सगळी मोफत स्थळं आम्ही ठेवली होती. मात्र त्याचा एवढा त्रास येऊ लागला की काही बहादर आमच्या विरोधात पोलिसात सुद्धा गेले. अशा स्थितीमध्ये आम्हाला तिथली ती मोबाईल नंबर आम्हाला हाईड करावे लागले नाईलाजाने. आणि आम्हाला तिथे आम्ही जाहिरात आमची प्रसिद्ध होत असते की आम्ही कुणाचेही लग्न जुळवत नाही किंवा आमच्या माध्यमातून कुणा लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही आणि आम्ही परस्पर कुणालाही मोबाईल नंबर किंवा बायोडाटा कुणालाही शेअर करत नाही. त्यामुळे शेवटी जाता जाता एकच विनंती असेल की लग्न अक्षदा ॲप डाउनलोड केलं नसेल तर करा, आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आणि आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच दुसऱ्याची नोकरी करणारे सामान्य माणसं आहोत.
आम्हाला शक्यतोवर फोन करूच नका. तुम्हाला जर काही मदत लागत असेल तर शेवटी 27 हा क्रमांक असलेला आमचा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. त्याच्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा. जसा वेळ भेटेल तसा आम्ही त्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा इमानदारीपूर्वक प्रयत्न करत असतो. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.